सगळ्यांना नमस्कार. आज विज्ञानच्या क्लासला सगळ्यांना स्वागत आहे. तो लास्ट क्लास आम्ही साऊंडवरील सिम्युलेशन बघितलो, त्याच्यावरती आम्ही चर्चा केलतो. आज पण आम्ही आणि एक सिम्युलेशन बघू आपण. ते पण साऊंडवरच राहते. साऊंडवरच राहते. तो आज आम्ही कोणत्या टॉपिक बद्दल डिस्कस करायचं म्हटलं तर हाऊ डज चेंजिंग अँप्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी अफेक्ट अ साऊंड वेव. आम्ही अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी चेंज केलं तर कसं साऊंड वेव्हला अफेक्ट करते, त्याच्याबद्दल आम्ही आज डिस्कस करू आम्हाला. सो आता मी इथं माझं स्क्रीन शेअर करायले. आय होप सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले मन. ओके. तर तुम्ही काय स्क्रीन वरती बघायला नाही, ते आमचं आज सिम्युलेशन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय बघणार आहे म्हटलं तर हे आमचं स्पीकर आहे. हे वेव्सची आम्हाला कसं वेव्स पाहिजे तसं रिक्वायरमेंट ऑप्शन्स इथे आम्हाला दिले ती. आणि इकडे इन्स्ट्रुमेंट्स आहे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, प्रेशर कसं मेजर करायचं आणि वेवलेंथ मेजरमेंट करायला इन्स्ट्रुमेंट्स दिले ती. फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूडचं स्केल आहे, केवढं आम्हाला जास्त पाहिजे कम पाहिजे आम्ही इकडं चेंजेस करायला येते. नंतर आम्हाला ऑप्शन्स दिले ते वेव्स आणि पार्टिकल्स मध्ये कसं मी साऊंड वेव्स बघायला आम्हाला आवडते मग. ओके. सो आज मी आता तुम्हाला दाखवते, एक मिनिट. सो फर्स्टली मी इथं काय कराले, मी ऍट वन टाइम मी एकच वेव आता क्रिएट करते. ओके. इथं बघा मी वेव ऑप्शन इथं चूज केले. तो आता मी काय करते, हे अँप्लिट्यूड मध्ये ठेवते. ओके. मध्ये ठेवून प्ले करते. सो तुम्ही काय बघाला, इथे एक वेव क्रिएट झाला बघा. एक वेव क्रिएट झाला आणि एकदा मी करते बघा. कॅन यू सी? इथं एक वेव क्रिएट झाला. येस. तो वेव मध्ये मी तुम्हाला एक मिनिट. येस. 1 मिनिट. येस. तुम्हाला स्क्रीन दिसाले. तो काय आमचं वेव हे क्रिएट होलं नाही, त्याच्याबद्दल असं दोन पार्ट्स येतात. पीक आणि ट्रफ म्हणून सांगतो मी. द अपर पार्ट तुम्ही काय इथं बघाला ना, त्याला आम्ही पीक म्हण सांगतो. ते खालचं काय पार्ट आहे त्याला आम्ही ट्रफ म्हण सांगतो. आणि इथं कलरचं तुम्ही बघितलं तर पीकला थोडं व्हाईटिश आहे बघा, ग्रेइश या फिर व्हाईटिश आहे थोडं. आणि ट्रफला डार्क कलर आहे. ते आमचं ट्रफचं पार्ट आहे. ओके. येस. सो आता मी तुम्हाला कंटिन्युअस वेव्स सिरीज दाखवते म्हणा. ओके. येस. सो आता मी काय केलंय, फ्रिक्वेन्सीला वटम मी नाही धरले, अँप्लिट्यूड मी मध्ये ठेवू. मी वेव्स क्रिएट करतो, काय होतंय बघवा मग. ओके. त्यांना एक व्हॉइस ऐकू आले, साऊंड ऐकू आले. येस. इथं काय व्हायला बघा, इथं कंटिन्युअस वेव्स सिरीज ऑफ वेव्स क्रिएट व्हायले. येस. कॅन यू सी हिअर? आता मी काय करतो, मी अँप्लिट्यूड जास्त करतो. जास्त केल्यापासून काय होले, ते साऊंड जास्त होलं. काय होलं? साऊंड जास्त होलं. आणि वेव्स बघा तुम्ही आता केवढी होती. आणि मी अँप्लिट्यूड कवा जास्त करते, तेव्हा थोडं जास्त होली वेव्स. म्हटलं तर जास्त अँप्लिट्यूड केलं तर आमचं वेव्स काय व्हायले, जास्त क्रिएट व्हायले. सेम इन द केस मी आता काय करतो, अँप्लिट्यूड कम करतो. कम केलं तर काय होलं, आम्हाला काय ऐकू आले, काय बी साऊंड ऐकू नाही आले. राईट. आणि वेव्स पण काय होलं, क्रिएट व्हायला स्टॉप होऊन सोडला बघा.
कॅन यू सी दिस? आता मी थोडा अँप्लिट्यूड जास्त करते. सो वेव्स क्रिएट स्टार्ट होली बघा तिथं. तसंच मी मॅक्सिमम केलं तर काय होते, आम्हाला कंटिन्युअस वेव्स येते ती. ओके. सो व्हॉट इट शोज कॅन यू टेल मी? अँप्लिट्यूड केव्हा जास्त होते तेव्हा काय व्हायले, आणि अँप्लिट्यूड फुल मी झिरोला ठेवलं तर काय व्हायले, वेव्सचं काय व्हायले? कॅन यू टेल मी व्हॉट हॅपन्स? हाऊ डज द साऊंड चेंज? साऊंड कसं चेंज व्हायले? तेव्हा मी अँप्लिट्यूड जास्त करतो नाही, फ्रॉम झिरो टू मॅक्सिमम, तसं साऊंडचं व्हॉल्यूम काय व्हायले, जास्त ऐकू आले आम्हाला. म्हटलं तर सॉफ्ट राहते स्टार्टिंग, नंतर काय व्हायले लाऊड होऊन सोडते. मॅक्सिमम स्टेजवर काय व्हायले, हाय अँप्लिट्यूड वर साऊंड काय राहते, लाऊड राहते. अँप्लिट्यूड थोडा मी कम केलं तर साऊंड काय होते, सॉफ्ट ऐकू येते आम्हाला. येस, कॅन यू सी दिस? ओके. आता आम्ही काय करतो, मी एक मिनिट, इथं बघा. कॅन यू सी हिअर वेव्स कसं क्रिएट व्हायले? बघा इथं पीक आणि ट्रफ कसे याले ते बघा. कॅन यू सी दिस? ओके. सो आता मी काय करते, मी पार्टिकल्स घेतो मग. ओके, सेम मी अँप्लिट्यूड मध्ये ठेवले. ओके, वॉट चेंज नाही, पार्टिकल्स घेते. एक मिनिट. हा, आता तुम्ही बघा पार्टिकल्स कसा आहे, त्यांचा पोझिशन मध्ये आहे त्यांनी. ओके, देर इज नथिंग, दे आर नॉट टुगेदर, है ना. त्यांच्या पोझिशन वर त्यांनी बसलेत. तर आता मी काय करतो, आता मी एक मिनिट इथं मी साऊंड स्टार्ट केलं बघा. साऊंड कसं मी स्टार्ट केलं, काय व्हायले, पार्टिकल्स काय व्हायला स्टार्ट केलेत, मूव्ह व्हायला स्टार्ट केले ती. होय काय नाही? मूव्ह होऊन काय क्रिएट व्हायला इथं, तिथं वेव क्रिएट व्हायले. वेव क्रिएट व्हायले. कॅन यू सी दिस? मी आता अँप्लिट्यूड थोडा कम करते. इथं बघा पार्टिकल्सचं मुवमेंट तुम्ही ऑब्झर्व करा, आणि कम करते बघा इथं. देर इज नो मुवमेंट एट ऑल. मी केव्हा अँप्लिट्यूड झिरो करते तेव्हा मुवमेंटच नाही बघा, आणि थोडं जास्त करतो. मॅक्सिमम केव्हा केलो, पार्टिकल्सचं मुवमेंट बघा केवढं फास्ट त्यांनी पार्टिकल्स मूव्ह व्हायला स्टार्ट केलेत. सो कसं मी अँप्लिट्यूड डिक्रीज करून घेत जाते, तसंच पार्टिकलचं मुवमेंट पण काय होते, डिक्रीज व्हायला स्टार्ट होते. येस, कॅन यू ऑब्झर्व दिस? सो हे पार्टिकल्स काय आहे, दीज आर नोन ॲज मॉलिक्युल्स. आम्ही लास्ट क्लासमध्ये शिकलो, एव्हरी टाइम साऊंडला ट्रॅव्हल करायचं आहे, आम्हाला ऐकू यायला पाहिजे, नाहीतर ते कुणाल तर एक मीडियम मध्ये पास होऊन पाहिजे म्हटलं तर त्याला एक काय पाहिजे म्हटलं तर एक एअर पाहिजे. इट नीड्स अ मीडियम टू ट्रॅव्हल आम्ही सांगतो. सो साऊंडला ट्रॅव्हल करायला इथं तुम्ही काय बघायला ना, हे सगळी एअरची मॉलिक्युल्स आहे, एअरची पार्टिकल्स म्हणतात तर एअरची मॉलिक्युल्स आहे. ओके. कसं हे आमचं स्पीकर आम्ही स्टार्ट करतो तेव्हा हे डायफ्राग्राम व्हायब्रेट व्हायला स्टार्ट करते. सो व्हायब्रेट व्हायला स्टार्ट करून ते काय करायला स्टार्ट आहे, हे मॉलिक्युल्स राहते नाही, हे मॉलिक्युल्सला एक एकामेकाला त्यांनी कोलाइड करायला स्टार्ट करते, हिट करायला स्टार्ट करते, तवासाठी काय होऊन सोडते, सिरीज ऑफ कोल्युशन फॉर्म होते, सिरीज ऑफ वेव क्रिएट होऊन ते पार्टिकल्स कसं एकामेकाला हिट करते ना, तसं वेव ट्रॅव्हल करते. मी तुम्हाला एकच वेव क्रिएट करून इथं दाखवते. अँप्लिट्यूड मी मीडियम ठेवलो. आता बघा, कॉन्सन्ट्रेट करा. बघा इथं कसं एक वेव इथं ट्रॅव्हल करायला बघा. कॅन यू ऑब्झर्व? मी बोथ ठेवते एक मिनिट.
इथं बघा, हे बघितलं तुम्ही वेव्ह कसं वेव्ह पास व्हायला, तसंच पार्टिकल्स पण एकामेकाला कोलाइड होऊन गेलं. बघा इथं, can you see this? Yes. So this is the way how it moves, how it travels. So amplitudeचा कसा अफेक्ट होते, आता तुम्ही पार्टिकल्सचं मुवमेंट बघितला. ओके, सो मोशन ऑफ द पार्टिकल्स कसं चेंज होते, केव्हा आम्ही जास्त करतो एम्प्लिट्यूड, तेव्हा काय होते, तेव्हा कंटिन्युअस पार्टिकल्सचं मुवमेंट स्टार्ट होते. एक मिनिट, पार्टिकल्सचं मुवमेंट बघा केवढं फास्ट होलंय बघा. मी इथे एम्प्लिट्यूड मॅक्सिमम ठेवले. Can you see this? They are moving back and forth so much. है ना, त्यांनी केवढं फास्ट मेकामेकाला हिट करून मुवमेंट कराले ती. केव्हा मी एम्प्लिट्यूड लो करते बघा, त्यांचं मुवमेंटच थांबून सोडलं, त्यांनी मुवमेंटच नाही कराले. थोडं मी जास्त करतो आणि बघा थोडं मुवमेंट स्टार्ट होलं त्यांचं. येस, सो हाय एम्प्लिट्यूड म्हटलं तर लाउडर साऊंड राहते आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल्स इज व्हेरी हाय. पार्टिकल्सची डिस्प्लेसमेंट लई जास्त राहते. इन केस ऑफ लो एम्प्लिट्यूड, आम्ही एम्प्लिट्यूड कम ठेवलं तर काय होते, साऊंड कसं राहते, सॉफ्टर राहते आणि पार्टिकल्सचे डिस्प्लेसमेंट पण कम राहते, तेवढं नाही राहते. ओके, इज इट क्लिअर? येस. सो आता मी बोथ करून घेऊन तुम्हाला दाखवते. इथं बघा, एम्प्लिट्यूड जास्त करते कसं कंटिन्युअस वेव्स क्रिएट स्टार्ट व्हायला होते बघा, तसंच पार्टिकल्सचं मुवमेंट पण केवढं जास्त होलंय बघा. आता मी कमी करते बघा, कसं पार्टिकल्सचं मुवमेंट कम होते. येस, इथं बघा इथं. सो कुठं वेव क्रिएट होलंय, इथं वेव क्रिएट होलंय, इथं होलंय, इथं होलंय, तिथं तुमचं पार्टिकल्सचं हे बघा, त्याचं एकामेकाला कसं त्यांनी कनेक्ट व्हायला ते बघा. इथे तुम्ही बघितलं तर पार्टिकल्स लई जास्त कोलाइड केलेत. कॅन यू सी हिअर? देन टू दिस, तुम्ही फर्स्ट वेव्ह इथं आणि इथं कम्पेअर करा, पार्टिकल्सचं मुवमेंट तुम्ही कम्पेअर करा. इथं बघा त्यांनी केवढं एकामेकाला लागले ती पार्टिकल्स, बट इथं आणि बघा आणि कम होलंय. कॅन यू सी दिस? इथं आम्हाला काय समजले आले, इथं एम्प्लिट्यूड लई जास्त आहे, इथं कमी आहे. तो कुठं एम्प्लिट्यूड जास्त राहतंय ना, तिथं कंप्रेशन पण जास्त राहते, पार्टिकल्स एकामेकाला कनेक्ट लई करते ती. इथं तुम्ही बघितलं तर काय आहे, इथं एम्प्लिट्यूड कम आहे, त्याच्यासाठी कंप्रेशन पण कम आहे, पार्टिकल्स मध्ये लई गॅप आहे बघा इथं. कॅन यू सी कम्पेअर टू दिस अँड दिस वे? येस. ओके, बघा इथं, कॅन यू ऑब्झर्व? ओके, आम्ही ग्राफ बघूया म्हणा. आता बघा इथं ग्राफ पण आम्हाला दिसते कसं साऊंड वेव ट्रॅव्हल व्हायलंय, साऊंडचा वेव आम्हाला दिसते कसं व्हायलंय. सो इथं फर्स्ट मध्ये लई प्रेशर आहे, देन द प्रेशर कम्स डाऊन, कम होते, कम होऊन जाते. कॅन यू सी दिस? येस. नाउ सेम इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी आम्ही चेक करू आम्हाला. ओके, सो फ्रिक्वेन्सी मध्ये मी काय करतो, आता एम्प्लिट्यूड मी मिडल ठेवून सोडतो. आता फ्रिक्वेन्सी जास्त कम करून कसं साऊंड वेव इफेक्ट होते मग चेक करू आम्हाला. ओके, सो फर्स्ट मी काय करते, आता एकच वेव आम्ही घेऊ म्हणा. ओके, प्ले. सो हे आम्ही ऑलरेडी बघितलो, हे असं क्रिएट होलं. ओके, थोडा आम्ही फ्रिक्वेन्सी जास्त करू आम्हाला.
कॅन यू सी? ओके. सो आता आम्ही सिरीज कंटिन्युअस सिरीज मध्ये वेव्स क्रिएट करू आम्हाला. अँप्लिट्यूड मी बिलकुल भी चेंज नाही करतो, नुसतं फ्रिक्वेन्सी बघू आपण चेंज करून. इथं बघा मॅक्सिमम ठेवले. सो काय व्हायला इथं वेव्स कसं क्रिएट करायला? सो हाय फ्रिक्वेन्सी म्हटलं तर वेव्स पण काय व्हायला इथं जास्त याले, होय का नाही? आता थोडा फ्रिक्वेन्सी आम्ही कम करू आपण. व्हॉट कॅन यू सी? मी कवा फ्रिक्वेन्सी मिनिमम ठेवले तेव्हा काय व्हायले? तेव्हा काय व्हायला सांगा? वेव्स क्रिएशन लई कम हुलं, लई वेव्स नाही आले. येस, कम हुलय बघा. आणि पिच पण लो होऊन सोडले. येस. आता आम्ही जास्त करतो. कंटिन्युअस वेव्स क्रिएट व्हायला स्टार्ट होले ती. येस. सो आता मी काय करतो पार्टिकल्स मध्ये बघू आपण. इथं बघा पार्टिकल्स मुवमेंट बघा. केव्हा मी फ्रिक्वेन्सी लई जास्त ठेवले ते पार्टिकल्स लई मुवमेंट करालेत. ओके. सो आता मी काय करतो हे मॅक्सिमम काय बटन आहे मी आता कम करते मन. पार्टिकल्सचं मुवमेंट हळू बघा तुम्ही कसं चेंज होतंय मन. इथं बघा पार्टिकल्सचे मुवमेंट बघा. त्यांचं त्यांचं आत काय व्हायलंय मुवमेंटचं कम होलं. कॅन यू सी? सो हाय फ्रिक्वेन्सी म्हटलं तर काय व्हायलंय मोर वेव्स आर क्रिएटेड, जास्त वेव्स क्रिएट होते, जास्त पार्टिकल्स मध्ये मुवमेंट होते. आम्ही कवा फ्रिक्वेन्सी कम करतो काय होते पिच पण कम होते आणि पार्टिकल्स मध्ये काय व्हायले मुवमेंट कम होऊन सोडते. येस. कॅन यू सी दिस? बोथ. आता बोथ ठेवून बघायचं. फ्रिक्वेन्सी मी जास्त करते मन. कॅन यू सी? आता कम करू आपण. इथं बघा तुम्ही कसं चेंज होते म्हणते. येस. ओके. सो आता आम्ही काय करू वेवलेंथ मेजर करायला ट्राय करू आपण. ओके. सो इथं अँप्लिट्यूड केव्हा जास्त राहते नी तेव्हा वेवलेंथ चेक करू आपण. स्टॉप. सो इथं मध्ये ठेवते आणि इथं दुसऱ्या वेव्हचा मध्यपर्यंत. येस. सो हे केवढं यायलंय? मी अँप्लिट्यूड मॅक्सिमम ठेवले केव्हा किती आहे वेवलेंथ 103 सेंटीमीटर है, राइट? आता मी काय करते हे अँप्लिट्यूड फुल मिनिमम ला घेऊन येते म्हणा. इथे बघा वेव्हच काय होऊन सोडते क्रिएशनच स्टॉप होऊन सोडते. करेक्ट. आता फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करू आपण. फ्रिक्वेन्सी केव्हा मॅक्सिमम राहते तेव्हा वेवलेंथ कसं येते चेक करू आपण. इथे बघा 88.3 सेंटीमीटर है. येस. आता आम्ही काय करू फ्रिक्वेन्सी मिनिमम ठेवून घेऊ आपण ना. प्ले करते. सो इथं बघा 151.5 सेंटीमीटर होलं. सो कॅन यू सी द डिफरन्स? वेवलेंथचं डिफरन्स तुम्हाला दिसते केव्हा मोठं होते केव्हा कमी होते. तुम्ही आता तुम्हाला हे ऑब्झर्व करायला येते. येस. कॅन यू सी? येस.
येस. सो इज इट क्लिअर? सो आम्ही बघितलो कसं फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड चेंज केलं तर वेव्हला कसा अफेक्ट होते म्हणून बघितलो मी. सो वेन अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम काय हुआले कवा आम्ही अँप्लिट्यूड मॅक्सिमम ठेवते तेव्हा पार्टिकल्स मध्ये लई डिस्प्लेसमेंट आहे आणि मोर कॉम्प्रेस्ड एरियाज मध्ये काय होते हाय अँप्लिट्यूड एरिया मध्ये मोर कम्प्रेशन राहते देन टू लो अँप्लिट्यूड एरियाज मध्ये. सो इथं आणि एकदा बघून सोडवा. पार्टिकल्स घेतो तेव्हा अँप्लिट्यूड मॅक्सिमम राहते. पार्टिकल्स मध्ये काय व्हायले लई इथं बघा लई मुवमेंट व्हायलाय राईट. पार्टिकल्स मध्ये लई जास्त डिस्प्लेसमेंट आहे त्यांनी कंटिन्युअस मुवमेंट करायले बॅक अँड फोर्थ. येस. तेव्हा मी कम करतो अँप्लिट्यूड केव्हा कम करतो काय होऊन सोडते वट्ट वेव्हच क्रिएट नाही होते पार्टिकल्स थांबून सोडते. येस. नाव इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी काय होते फ्रिक्वेन्सी केव्हा आम्ही जास्त करतो तेव्हा काय होते तेव्हा लई वेव्स क्रिएट व्हायला स्टार्ट करते पार्टिकल्स मध्ये लई मुवमेंट आहे आणि पिच पण जास्त होते. केव्हा मी फ्रिक्वेन्सी मिनिमम ठेवतो तेव्हा काय व्हायले पिच लो होऊन सोडते आणि वेव्हचं क्रिएशन कमी होऊन सोडते पार्टिकल्स मध्ये लई मुवमेंट नाही दिसतंय. येस. सो इज इट क्लिअर? कोणाला तर काय तर डाऊट आहे ह्याच्याबद्दल? कुणाला तर काय तर डाऊट आहे फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड मध्ये कसा इम्पॅक्ट होते मन? आय होप सगळ्यांना समजले. ओके. ऑल राईट. येस. तो आता आम्ही थांबवू मन. ओके. तो आजचं आम्ही थोडं साऊंड वरती क्वेश्चन्स बघू आपण. सो फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डज साऊंड ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, इन अ कर्वी लाईन, ॲज अ सिरीज ऑफ व्हायब्रेशन बाय मेकिंग अ नॉइज? साऊंड कसं ट्रॅव्हल करते? एक स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते काय कर्वी लाईन मध्ये ट्रॅव्हल करते नाहीतर सिरीज ऑफ व्हायब्रेशन राहते काय नॉइज करते काय? सो साऊंड केव्हा ट्रॅव्हल करते ने पहिलं व्हायब्रेशन होते. सो व्हायब्रेशन साठी काय होऊन सोडते साऊंड ट्रॅव्हल करते. सो ॲज अ सिरीज ऑफ व्हायब्रेशन्स sound travels slower than the speed of light at the same speed as light faster than the speed of light. So sound काय ट्रॅव्हल करते नाही ते स्पीड ऑफ लाईटचं स्लो आहे स्पीड ऑफ लाईट आणि साऊंडचं स्पीड इक्वल आहे काय स्पीड ऑफ लाईट साऊंडचं स्पीडचं जास्त आहे काय? विच इज द करेक्ट आन्सर बघा. सांगा मला साऊंड काय ट्रॅव्हल करते ते लाईट ऑफ स्पीडला कम्पेअर केलं तर कसं जास्त स्पीड मध्ये ट्रॅव्हल करते कमी स्पीड मध्ये ट्रॅव्हल करते? सो ते फास्टर आहे स्पीड ऑफ लाईट. ओके. इट इज नॉट. सो इट इज स्लोअर देन द स्पीड ऑफ लाईट. ओके. द वॉल्यूम ऑफ साउंड इज मेजर्ड इन डेसिबल्स है ना. Sound gets louder as we move further away from the source. As we move closer to the source, there is less energy creating the sound, there is more energy creating the sound. So, as we move closer to the source, ते साऊंडचं व्हॉल्यूम जास्त होऊन सोडते. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये कोणचा राईट आन्सर आहे? साऊंड गेट्स लाउडर as we move closer to the sound, there is more energy creating the sound or there is less energy creating the sound? सांगा मला which is the correct one? मोर एनर्जी वर टिक करू. लेट्स चेक आमचा आन्सर करेक्ट आहे का. येस इट इज करेक्ट.
ओके. ऑन अ स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट द पिच कॅन बी चेंज्ड बाय स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हटलं तर म्युझिक कोणची म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वरती स्ट्रिंग्स राहते ना, त्याला मारून मारून एक म्युझिक क्रिएट करते. सो त्यांच्यावरती आम्हाला पिच चेंज करायला पाहिजे. म्हटलं तर लो नाहीतर हाय पिच आमचं चेंज करायचं आहे म्युझिक इन्स्ट्रुमेंट वरती. म्हटलं तर तो कसं आम्ही करावं लागते. प्लकिंग द स्ट्रिंग हार्डर, प्लकिंग द स्ट्रिंग सॉफ्टर, टाइटनिंग द स्ट्रिंग या लूजनिंग द स्ट्रिंग. कसं आम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वरती साऊंड करायला येते सांगा. कॅन यू टेल? कसं आम्हाला साऊंड चेंज करायला येते. आमचं स्ट्रिंग जास्त आम्ही हार्डर प्लक कराव. काय स्ट्रिंगचं सॉफ्टर हे कराव. स्ट्रिंग लाई टाईट कराव. लेट्स चेक. टाइटनिंग द स्ट्रिंग वर टिक मार्क करू. चेक करेक्ट आहे काय बघू. ओके. सो प्लकिंग द स्ट्रिंग्स harder, sorry, tightening the string and loosening the string. Yes. सो आजचं क्लास आम्ही इथंच स्टॉप करू म्हणा. आज आम्ही साऊंड वरती बघितलो, त्याच्यावरती सिम्युलेशन बघितलो आणि त्याच्यावरती आम्ही एमसीक्यू क्वेश्चन्स पण सॉल्व्ह केलो म्हणा. सो नेक्स्ट क्लासमध्ये हे चॅप्टरचं पुढचं टॉपिक सिम्युलेशन मध्ये बघू म्हणा. थँक यू व्हेरी मच. आजचा क्लास इथंच संपवते मी. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.